कधीपासून सुरुवात झाली या सगळ्या कामांना किंवा एक प्रोफेशनल लाईफला? 8व्या वर्षीपासून सुरुवात हो. झाली. कारण घरातल्या नातेवाईकांपासून ते शाळेतल्या टीचर्स, बसमध्ये आपल्याला जेव्हा शाळेतल्या आया सोडायला येतात, त्यांच्या मिमिक्रीपासून ते दारावरती जी मासेवाली येते, भाजीवाली येते, वाह! असं सगळ्यांचं काही ना काहीतरी करून घरी येऊन दाखवायचे आईला. मी हे सगळे किस्से करत असताना माझ्या आईच्या लक्षात आलं की हे काहीतरी गडबड प्रकरण आहे म्हणून. चला हवा येऊ द्या असेल किंवा कुठलाही शो, ज्या कलाकाराची तू केलेली असशील मिमिक्री, तर त्यांच्याकडनं तुला काही असे प्रतिक्रिया आल्या आहेत? ज्यांच्या मिमिक्री मी करण्याचा प्रयत्न केलाय त्या नेहमी कौतुकच करतात. एक अज्युम करूया की बाबा नवरात्र सुरू होत आहे आणि तयारी करायची आहे. शुभांगी गोखले आहेत त्यांच्या घरी, अरे! नवरात्रीची तयारी करतायत, तर त्यांची कशी लगबग सुरू असेल? बाई, काय हा प्रश्न विचारलास तू? पटकन आता कामच आहेत मला, आता त्याच्यात हे करत बसू का मी श्वेता? अहो आबा काय करताय? घड बसवायचंय, चला पटकन. तू खूप श्रद्धाळू आहेस, धार्मिक आहेस. नवरात्रीच्या निमित्तानं कुठे खास देवीच्या देवळात जाणं होतं? देवीचा एक आशीर्वाद कायम मला जाणवत राहतो. मी कुठल्याही देवळात गेले तरी मला ते व्हायब्रेशन जाणवत राहतात. मला असं वाटतं की तिचं लक्ष आहे तिच्या लेकरांवरती. खऱ्या आयुष्यातल्या तुझ्या दुर्गा किंवा तुझी दुर्गा कोण आहे? माझी बहीण आणि माझी आई ह्या दोघी जणी माझ्यासाठी दुर्गेचं सगळी रूपं त्या दोघींमध्ये आहेत आणि त्या अतिशय खंबीरपणे आयुष्यातल्या सगळ्या परिस्थितीत माझ्यासोबत उभ्या असतात. प्रिया मराठेचं जाणं आणि तेही 38व्या वर्षी तुम्ही सोबत काम केलंय, तू तिच्यासोबत तुझी असलेली केमिस्ट्री, कसं होतं तुमचं? शी वॉज फुल ऑफ लाईफ आणि तिचं दिसणं, तिचं असणं, ती इतकी एकतर फिटनेस फ्रीक आणि टापटीप आणि छान, ती आली की खूप प्लेझेंटच वाटायचं. आणि ती जाण्याच्या 15 दिवस आधी मी तिला एक मेसेज केला होता, प्रिया मी तुला खूप मिस करते आणि सॉरी मी तुला फोन केलेला नाहीये, बट आय रिअली मिस यू अँड आय लव्ह यू अ लॉट. मला त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी तिला एकदा तरी भेटायला जायला हवं होतं.